श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम सोम सोमाय नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. म्हणजेच ग्रस्त असलेलं चंद्रबिंब आपल्याला दिसणार आहे. तर हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का? ग्रहण स्पर्श म्हणजेच ग्रहण सुरू कधी होईल, ग्रहण संपेल कधी, वेदाचे नियम पाळायचे आहेत का, पाळायचे असल्यास कोणते नियम पाळावेत, गर्भवती महिला, वृद्ध किंवा लहान मुलं यांनी कोणते नियम पाळावेत, काळजी कशी घ्यावी, ग्रहण काळामध्ये कोणते स्तोत्र मंत्र पठण करावेत, कोणत्या सेवा कराव्यात, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असल्यास विचारा. श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 3 मार्च 2026 रोजी हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण भारतामध्ये सर्वत्र दिसणार आहे. त्यामुळे सर्वांनीच वेदाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत. 3 मार्च रोजी धुलिवंदन आहे. 2 मार्च रोजी होळी. संध्याकाळी आपण नेहमीप्रमाणे 2 मार्चला संध्याकाळी हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीची पूजा करावी. आणि 3 मार्च रोजी हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. सर्वात महत्त्वाचं, ग्रहणाविषयी कोणतीही शंका भीती मनात ठेवू नका, विशेषतः गर्भवती महिला. कोणतंही ग्रहण म्हणजे त्या काळामध्ये पृथ्वीवरील विषाणूंचा संसर्ग वाढलेला असतो, कारण वातावरणामध्ये बदल झालेला असतो. त्यासाठी आपल्याला काही नियम पाळावे लागतात आणि विशेषतः अन्नग्रहण म्हणजेच जेवण ग्रहणाच्या काळात करत नाही. ग्रहण कुठं कुठं दिसणार आहे? भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, दक्षिण अमेरिका, संपूर्ण अमेरिका, जपान, पूर्व आशिया, रशियाचा मध्य आणि पूर्व प्रदेश इत्यादी ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे. ग्रहण स्पर्श म्हणजेच ग्रहण सुरू कधी होणार आहे? 3 मार्च 2026 रोजी दुपारी 3:20 ग्रहण सुरू होईल आणि मोक्ष म्हणजेच ग्रहण संपेल कधी? 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:48. ग्रहणाचा पुण्यकाळ कधी आहे? तर ग्रहणाचा पुण्यकाळ आहे 3 मार्च रोजी सूर्यास्तापासून म्हणजेच 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:20 संध्याकाळी 6:48 म्हणजे साधारणतः अर्ध्या तासाचा पुण्यकाळ आहे. अत्यल्प आहे, कमी आहे. या वेळेत आपण जास्तीत जास्त सेवा करावी. वेदाचे नियम कधीपासून पाळायचे? वेदाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत 3 मार्च रोजी सकाळी म्हणजेच सूर्योदयापासून संध्याकाळी ग्रहण संपेपर्यंत 6:48. गर्भवती महिला, वृद्ध किंवा आजारी माणसं असतील, लहान मुलं असतील, यांच्यासाठी वेदाचे नियम थोडे शिथिल केले आहेत. त्यांनी सकाळपासून म्हणजे सूर्योदयापासून नियम पाळायची गरज नाही. त्यांनी सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 6:48 ग्रहण संपेपर्यंत नियम पाळावेत. वेद काळामध्ये काय करावं? तर आपण पाणी पिऊ शकता. मलमूत्र उत्सर्जन म्हणजेच लघवीला किंवा शरीरधर्म असतो, आपण जाऊ शकता, झोपू शकता. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या काळात जेवण करू नका. गर्भवती महिलांच्या बाबतीत आपण सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी साधारणतः 6:45 वाजेपर्यंत नियम पाळायचे आहेत. मग आपण काय करा, सकाळी 11 वाजेच्या आत जेवण करून घ्या आणि नंतर या वेदाच्या काळात म्हणजेच 11 वाजेपासून संध्याकाळी 6:45 वाजेपर्यंत जेवढं जमल तेवढं आपण कंट्रोल करावं. पाणी पिलं तर चालेल, मलमूत्र विसर्जनासाठी आपण गेलं तर नक्की चालेल, झोप घेतली तरी चालेल. आणि ज्यांना अगदीच अशक्य असेल, डिहायड्रेशन होत असेल, अशक्तपणा असेल, आजारी असतील, गर्भवती स्त्रिया किंवा वृद्ध माणसं, आजारी माणसं, आपण कुठल्याही प्रकारचे नियम पाळू नका. आपली गोळ्या औषधं वेळेवर घ्या, नेहमीप्रमाणे घ्या. मनामध्ये शंका भीती न ठेवता जेवढं शक्य होईल तेवढं ग्रहणाचे नियम आपण पाळावेत. ग्रहण काळामध्ये जप करावा, देवपूजा आपण करू शकता. स्नान आपण सकाळी ग्रहण लागलं म्हणजेच सूर्योदयाच्या वेळेस आपण नेहमीप्रमाणे स्नान करून घ्यावं. आणि ज्यांना ज्यांना जमेल ग्रहण संपल्यानंतर देखील आपण संध्याकाळी 6:45 वाजेनंतर स्नान करावं. ज्यांना नियम पाळणं अगदीच अशक्य असेल त्यांनी ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे, पुण्यकाळ अत्यल्प आहे, फक्त अर्ध्या तासाचा, तो आहे 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:20 संध्याकाळी 6:48. हा 30 मिनिटांचा जो काळ आहे, या दरम्यान आपण शक्य होईल तेवढे नियम पाळावेत. या दरम्यान आपण काही खाऊ नका. देवपूजा, जप, तर्पण, दान यापैकी जे जे शक्य असेल आपण ग्रहणाच्या काळात करावं. आपल्याला गुरुमंत्र एखादा दिला असेल, या मंत्राचं आपण पठण करू शकता किंवा कुठलाही मंत्र, श्री स्वामी समर्थ किंवा लक्ष्मी मातेचा मंत्र, भगवान विष्णूंचा मंत्र, पुरुष सूक्त, स्त्री सूक्ताचं पठण आपण करू शकता. ग्रहण काळामध्ये केलेली आध्यात्मिक सेवा अत्यंत प्रभावी असते. मंत्र उजळून निघतात. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होईल या ग्रहण काळाचा सुवर्णसंधी समजून उपयोग करा. जास्तीत जास्त आध्यात्मिक सेवा करा, ज्यामुळं आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल, आपलं मन पॉझिटिव्ह होईल. चंद्र देवतेचा कुठलाही मंत्र, ओम सोम सोमाय नमः किंवा ओम श्री सोमाय नमः
या मंत्राचं आपण पठण करावं. हे शास्त्र आहे, शास्त्राला काहीतरी आधार असतो. उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघू नका. 3 मार्च रोजी सूर्योदयापासूनच दूध असेल किंवा खाद्यपदार्थ असतील घरातील त्यावरती तुळशीपत्र ठेवावं. होळीची पूजा 2 मार्च रोजी संध्याकाळी करावी. तर अशा पद्धतीनं कुठलीही शंका भीती मनात न ठेवता, कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे ग्रहणाविषयीचे नियम पाळावेत, आध्यात्मिक सेवा कराव्यात. ग्रहण काळात आपली नेहमीची रोजची कामं आपण करू शकता. हे नियम आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे पाळावेत. माहिती जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोचवा. शंका असतील विचारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम सोम सोमाय नमः.